आज दिनांक 3 जुलै 2007 ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय 20वी ओवी संपली होती. आता आज 21वी ओवी आपण सुरू करणार आहोत. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिणी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आता अभिनव वाग्विलासिनी. भगवान ज्ञानेश्वरांचा ओंकार, ज्याच्यामधनं एक विश्व निर्माण झालं आणि विश्वाकार झालेला हा ओंकार, त्याला त्यांनी गणपतीची उपमा दिली. तो निराकार साकार जर व्हायचा असेल तर गणपतीच्या रूपात तो होईल असं म्हटलं. तसं शास्त्र लिहायचंय, बुद्धी केंद्र सुरू करायचंय म्हणून गणपतीची आराधना आहे. उद्या विष्णूला जरी प्रमुख मांडलं, भगवान शंभूला प्रमुख मांडलं तर चालतं. भगवान शंभू सर्वदेव महादेव आहेत असं म्हटलं तरी चालतं. भगवान विष्णू चालतात. पण ह्या ठिकाणी गणेशांचं वर्णन भगवान ज्ञानेश्वर करतायत आणि ते आपण पाहिलं. त्यांनी वंदन का केलं हेही आपण पाहिलं. आता ज्ञानेश्वरी ग्रंथराज सुरू करण्यापूर्वी ते आता माता शारदेचं वंदन करतात. ती माता शारदा म्हणजे काय, ती सरस्वती म्हणजे काय, ते थोडं जर आपण सर्व समजून घेतलं तर योग्य राहील. परमेश्वरी शक्तीची अभिव्यक्ती 3 रूपात आहे. 1 महाकाली, 2 महासरस्वती, 3 महासरस्वती. महालक्ष्मी, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या 3 रूपात मूळ प्रकृती विभाजित केलेली आहे. विशुद्ध सत्वगुणाच्या अंशामधून सरस्वती प्रगट झाली. तिचा चंद्रासारखा गौरवर्ण आहे. हातात अक्षयमाला आहे, अंकुश आहे, वीणा आहे आणि एक पुस्तक आहे. महाविद्या, महावाणी, भारती, वाक, सरस्वती, आर्या, ब्राह्मी, कामधेनू, वेदगर्भा, धीश्वरी. धीश्वरी म्हणजे बुद्धीची स्वामिनी अशी तिला नावं आहेत सरस्वतीला. ही सर्व नावं सरस्वतीची आहेत. महाविद्या, महावाणी, भारती, वाक, सरस्वती, आर्या, ब्राह्मी, कामधेनू, वेदगर्भा, धीश्वरी. वाणी व विद्येची अधिष्ठाती देवता आहे ती. वाणी आणि विद्या हिची प्रमुख देवता आहे. वाग्देवीला ऋग्वेदामध्ये सरस्वती म्हटलंय. वाग्विलासिनी. भगवान ज्ञानेश्वरांनी जो शब्द वापरलाय वाग्विलासिनी, हा ऋग्वेदामधील शब्द घेतलेला आहे. म्हणजे सरस्वती जी विणा पाणी तर आहेच, पण पुस्तक हातात आहे, विद्याची अधिष्ठाती देवता आहे. वाक शब्द प्रसवले जातात, ज्ञान प्रसवले जातो, विद्या प्रगट केली जाते. वाग्देवी ऋग्वेदात सरस्वती म्हटली आहे. 3 स्थानामध्ये ती असते, स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये. स्वर्गाच्या वाग्देवीला भारती हे नाव आहे. स्वर्गामध्ये जर ही वाग्देवी असेल, सरस्वती असेल, तिला भारती म्हटलंय. पृथ्वीमध्ये असेल तिला ईला म्हटलंय, ईला. अंतरिक्षात वासिनी नाव सरस्वतीचं आहे. तंत्रग्रंथामध्ये, तंत्रशास्त्रात तारादेवी हिला म्हणतात. तारादेवी तंत्र ग्रंथ किंवा तंत्रशास्त्र.
बौद्ध स्वरूपिणी व संशय नष्ट करणारी असं हिला म्हणतात. म्हणजे बोधावस्था प्राप्त करून देणारी, बुद्धीमध्ये प्रज्ञा निर्माण करून देणारी आणि संशय काही असेल तर तो नष्ट करणारी. माऊलींनी का प्रणाम केलाय सरस्वतीला, शारदेला, त्याचं कारण पहा काय काय आहे. संशय नष्ट झाला पाहिजे, बोधावस्था प्राप्त झाली पाहिजे, विद्या प्रगट झाली पाहिजे. ताल, स्वर, लय, राग रागिणी ती निर्मिती करते. ताल, स्वर, लय, राग रागिणी, 7 स्वर, 7 स्वराने सरस्वतीचं स्मरण होतं. 7 स्वर तिनंच जणू काही प्रगट केलेत, म्हणून तिला स्वरात्मिका असंही म्हटलेलं आहे. 7 स्वर कोणते? सा, रे, ग, म, प, ध, नि, सा. सा म्हणजे षड्ज, र म्हणजे ऋषभ, सा रे, ग म्हणजे गांधार, म म्हणजे मध्यम, प म्हणजे पंचम, रे म्हणजे पुन्हा ऋषभ, नि म्हणजे निषाद, स म्हणजे पुन्हा षड्ज. सा रे ग म प ध नि सा हे सप्तस्वर. आणि सप्त स्वरांना ती ज्ञान देते म्हणून तिला सरस्वती म्हटलं. सप्त स्वरामधून ती आपल्याला ज्ञान देते म्हणून स्वरस्वती, स्वरांची अधिष्ठाती देवता. देवी भागवतामध्ये कृष्णाच्या जिवेपासून निर्मिती दाखवलेली आहे. वेगवेगळे तिचे निर्मितीचे प्रकार दाखवलेत. श्रीकृष्णाने नारायणाला समर्पित केलं सरस्वतीला, तिला पूजनीय केलं, वंदनीय केलं. पण गंगेने शाप दिला म्हणून ती नदी झाली. तू नदी होऊन खाली कोसळ, म्हणून सरस्वती नदी पण झाली. ती एक कथा आहे. भारतभूमीमध्ये अवतीर्ण झाली म्हणून तिला भारती म्हटलेलं आहे. ब्रह्मदेवाची पत्नी ती आहे म्हणून तिला ब्राह्मी देखील शब्द आहे. ह्यास माता सरस्वतीला भगवान ज्ञानेश्वर वंदन करतात. आता अभिनव वाग्विलासिनी, अभिनव अपूर्व, वाग्विलासिनी, वाग्विलासिनी सरस्वती वाग्देवता, 7 स्वरामधून ज्ञान प्रगट करणारी देवता. आणि भगवान ज्ञानेश्वर देखील 7 स्वरामधूनच सर्व प्रगट करतायत. जे चातुर्यार्थ कला कामिनी, पिंड ब्रह्मांड गणेशाला नमन केले. यानंतर अपूर्व अशा वाणीच्या ठिकाणी विलास करणारी, चातुर्य अर्थ व कला प्रगट करणारी ही बुद्धीची देवता आहे. बुद्धीमध्ये तिचं स्थान आहे. हिचा परिणाम ही प्रसन्न झाली तर प्रज्ञा निर्माण करते. प्रज्ञा काय आहे मी पहिल्या याला सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये विवेक कसा जन्म घेतो. प्रज्ञा कोणता कोशंट? स्पिरिच्युअल कोशंट, ज्याला आपण ऋतुंभरा प्रज्ञा देखील म्हटलेलं आहे. ही अधिष्ठाती देवता आहे. मी पहिल्या अध्यायात पहिल्या ओवीतच बोललेलो आहे. वाणीच्या ठिकाणी विलास करणारी प्रज्ञा, वाणीच्या ठिकाणी विलास करणारी ही देवता आहे. प्रज्ञा म्हणजे सरस्वती. आध्यात्मिक बुद्ध्यांक म्हणजे सरस्वतीचा आशीर्वाद. चातुर्य, चातुर्य म्हणजे चतुरता, शार्प, कनिंगनेस. बुद्धू आणि शार्प ह्या दोन्ही मधला जो फरक आहे ना, चातुर्य म्हणजे चतुरता निर्माण करणारी देवी आहे. चतुर बनतो माणूस, हुशार बनतो म्हणजे ज्ञानी बनतो. चातुर्य अर्थ म्हणजे अनुभव देणारी व कला प्रगट करणारी. कोणकोणत्या कला? काय ज्या कला असतील, संगीत पासून ते ड्रॉइंग पर्यंत, ज्ञानापासून ते वाचस्पतीपर्यंत ज्या ज्या कला असतील त्या सगळ्या प्रगट याच्यामुळे होतात, सरस्वतीच्या आशीर्वादामुळे. हा 64 कला आहे. या 64 कलाची निर्मिती ती करते. 64 कला व संपूर्ण विश्वाला
मोहून टाकणारी अतिशय सुंदर देवता आहे. आणि ज्याला प्रगाढ बुद्धिमत्ता असते ना, तो माणूस देखील मोहून टाकतो. तर सरस्वती किती मोहून टाकील. मोहक देवता आहे. स्वर आहे, ताल आहे, लय आहे, प्रत्येक गोष्ट तिच्या बोलण्यात चालण्यात. म्हणजे ती ज्याच्यावर ते प्रसन्न असेल, वरदहस्त असेल, तो माणूस कसा बोलेल, कसा चालेल, ते म्हणजे सरस्वती. आपली एक पूर्वी येत होती ती साधिका 20 मिनिटं एका ठिकाणी बोलली सुरुवातीला. तर ऐकणाऱ्यापैकी एक जण म्हणालं, माता सरस्वती कशी असेल, ती म्हणजे ह्या तुमच्या साधिकेच्या रूपात पाहावी. स्वरांची देवता, वाग्विलासिनी, शब्दांचा विलास करणारे, शब्दांचा फुलोरा प्रसवणारी, ज्याच्यामुळे विश्व मोहित व्हावं असं शब्द भांडार निर्माण करणारी, शब्द प्रभू निर्माण करणारी देवता व संपूर्ण विश्वाला मोहून टाकणारी जी सरस्वती देवात्मशक्ती, ती म्या उपादेय हृदयात नमस्कारिरी. तिला भगवान ज्ञानेश्वरांनी शेवटचं वंदन केलंय देवता म्हणून. ओंकार, गणपती आणि सरस्वती तिघांना वंदन केलंय, नमन केलंय. आता सरस्वतीला कशा रूपात वंदन केलंय त्यांनी? बुद्धी केंद्रामध्ये प्राण मन बुद्धी अहंकार नेऊन स्थिरावला, बोधी अवस्था प्राप्त झाली, एक प्रकारची सविकल्प समाधी लागली आणि तिथे नमन केलंय. त्यावेळेस ती वाग्देवी प्रगट होत असते. म्हणून सुरुवात करताना मी तुम्हाला म्हणालो की अशी अवस्था झाल्यानंतरच माझं ऐका. आता माता शारदेचं नमन संपलंय. भगवान ज्ञानेश्वर आता ज्या ओव्या टाकतायत सद्गुरूविषयीच्या आहेत, अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये जी आता ओवी माऊली टाकतायत त्याच्यावर मी शेवटी बोलेल. कारण हा प्रवास ऑडिओ कॅसेट झाली त्यावेळेस 8 तासाचा झालेला आहे. मला फक्त आठवतं की मी 8 तास बोललो होतो. मज हृदयी सद्गुरूपासून जाणीतेनी गुरु भजिते, ह्या ओवीपर्यंत 8 तास ऑडिओ कॅसेट झालेली आहे. पण ते तसंच येईल काही सांगता येणार नाही. सगळं वेगळं येऊ शकतं. आणि म्हणून नीट ऐका. आता माऊली श्री गुरूंना वंदन करतायत. आणि का मी हे सगळं प्रसवू शकलो, तयार होऊ शकलो, विश्व वाचवण्याकरिता प्रवृत्त झालो आणि ज्ञानेश्वरी लिहायला देखील मी बसलो आणि विश्व मानवतेला वाचवणारा एक ग्रंथ राज निर्माण केला, याचं कारण मज हृदयी सद्गुरू जेणे तारिला संसार पुरू, मनोनी विशेषात्यादरू विवेकावरी, मज हृदयी सद्गुरू. ओवीचा अर्थ नंतर सांगेल. फक्त ओव्या वाचून दाखवतो जिथपर्यंत जायचं आणि एकदम सर्वांचं मी सांगणार आहे. जैसे डोळिया अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी, का चिंता मणी आलिया हाती, सदा विजय व्रती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे, मनोनी जाण तेणे गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे, मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती, जण तेणे गुरु भजिजे.
पहिल्यांदा गुरु आणि सद्गुरू हा फरक समजावा लागेल. आणि मी आता सुरुवात करणार ह्या इतक्या ओव्यामधनं ही जर ओळ नाही समजली तर बाकीच्या काही समजणार नाहीत. म्हणून जरा पुढे सुरुवात करेल आणि मग मागे जाईल. म्हणून जाणतेने गुरु भजिजे. गुरु आणि सद्गुरू पहिल्यांदा हाही प्रकार समजला पाहिजे. आणि जाणतेने भजलं पाहिजे हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आणि सर्वात जास्त याच्यावर जर मला बोलावं लागणार आहे तरच तो तुम्हाला भाग समजेल. नाही तर ज्ञानेश्वरी कळणार नाही आणि महत्त्वही करणार नाही. जाणतेने हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा शब्द आहे. फार मोठा याच्यामध्ये भांडार साठवलेलं आहे. गुरु आणि सद्गुरूचं महत्त्व सांगत असताना थोडं नंतर सांगेल. अगोदर जाणतेनी ह्या शब्दाबद्दल थोडंसं बोलतो. अध्यात्मशास्त्रामध्ये दोन गोष्टीचा उहापोह केलेला आहे. काय जाणून घ्यायचंय? विद्याभाग. आणि काय जाणलं नाही तरी चालतं? अविद्या भाग. दोन भाग पडतात, विद्या आणि अविद्या. उपनिषद शास्त्रामध्ये एक श्लोक आलाय त्याविषयीचा. अन्यदेवाहुर्विद्यया अन्यदाहुर्विद्यया अन्यदेवाहु विद्यया अन्यदाहुर्विद्यया इति शुश्रुमधीराणां येनस्तद्विच चक्षुरे. इति शुश्रुमधीराणां येनस्तद्विच चाक्षुरे. अविद्या आणि विद्या असे दोन भाग दर्शविलेले त्याच्यात. अविद्येचा अर्थ ज्या वेळेस आमचा फसला, आम्ही चुकीचा केला, त्यावेळेस अध्यात्मशास्त्रामध्ये अर्थाचे अनर्थ झाले. तुकारामांनी एक ओळच टाकलेली आहे. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. विषय भोगी म्हणे साधने बुडविली. अर्थे लोपली पुराणे. पुराणातला खरा अर्थ लोपला, सर्व धर्मातला लोपला, सर्व पंथातला लोपला. अविद्येचा अर्थ देखील आम्ही वेगळा केला म्हणून देशालाही खूप मोठं भोगावं लागलंय. अविद्येचा अर्थ म्हणजे अज्ञान नाही. अविद्या म्हणजे अज्ञानी माणूस असा अर्थ घेऊ नका. अविद्येचा अर्थ काय केलाय की जो विद्या विभूषित झाला नाही. आणि विद्येचाही अर्थ आमच्या देशाने चुकवला. विद्या म्हणजे काय? विद्या म्हणजे आम्ही असा अर्थ घेतला सर्वांनी, विद्या म्हणजे ज्ञान. आणि ज्ञानाचा अर्थ आम्ही काय केला? शब्दज्ञान. शब्दज्ञानाचा अर्थ काय केला की ज्या शब्दातनं, ज्या साहित्यातनं, ज्या धर्मग्रंथातनं, ज्या शास्त्रातनं जे ज्ञान आम्हाला शब्दरूपाने दिल्या गेलं, समजलं, ते ज्ञान. आणि याला मी विद्या म्हटलंय. आणि मग शब्द आले पहा, विद्यालय. आता हे खरे विद्यालय आहेत का? आणि या शास्त्रापासून जे आम्हाला समजतं, ज्ञान मिळतं, हे विद्या का? जो अभिप्रेत अर्थ वेद आणि उपनिषदात आहे विद्येचा, तोच हा आहे का? असं म्हटलं तर नाही. केमिस्ट्री, भूगोल, इतिहास, काय असेल, गणित, भौतिकशास्त्र, जितके शास्त्र असतील, मेडिकल, लॉ,
जे जे काही हे शास्त्र आहेत त्याच्यामधलं ज्ञान तुम्ही वाचून घोकून शिकून जर घेतलं त्याला विद्या म्हटलंय, हे मुळात चूक आहे. अध्यात्मशास्त्रांच्या दृष्टीनं विचार केला तर हे अविद्या आहे. कारण मुळात अविद्येचा अर्थ चुकला म्हणून विद्येचाही अर्थ चुकला. ही अविद्या आहे. मग आता विद्यालय नाही म्हणायचं, अविद्यालय. मी अविद्यालयामध्ये जातो. अविद्यालय म्हणजे ज्ञान नाही असा अर्थ नाही. पण आमच्या देशाने अर्थ चुकवला, त्यामुळे आम्हालाही खूप आम्ही भोगलंय. आज आम्ही मागे पडलो, कारण अविद्येचा अर्थ चुकला. विद्येचा जसा चुकला तसा अविद्येचाही अर्थ चुकला. मग आपल्याकडे काही प्रोफेसर आहेत, ते कोण? विद्याविभूषित नाही, अविद्याविभूषित असं म्हणा. मग त्याचा अर्थ, आणि आम्ही काय केला अविद्येचा अर्थ? अज्ञानी, जो शिकला नाही, अंगठे बहाद्दर आहे, तो अज्ञानी. अनेक भक्त होऊन गेले, जनाबाई लिहिता वाचता येत नाही, वाचता येतं की नाही माहीत नाही, अंगठे बहाद्दर आहे, ती अज्ञानी का? अविद्याविभूषित समजणार का? अभंगाचा अर्थ तर सांगा. मुक्ताबाई 8 वर्षात शिकली होती की नाही माहिती नाही. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. काय अर्थ आहेत? ती 1400 वर्षे जगणाऱ्या चांगदेवाला अज्ञानी ठरवते, म्हणून ती अज्ञानी म्हणणार का? ज्याला लिहिता वाचता येत नाही तो अज्ञानी, असा अर्थ आपण अविद्येचा घेतला, तो मुळात चूक आहे. अभिप्रेत अर्थ हा असा आहे की अविद्या म्हणजे भौतिक ज्ञान, विज्ञान म्हणजे सायन्स. भौतिक ज्ञान, विज्ञान म्हणजे सायन्स. विद्या स्वतः, आणि विद्येचा अर्थ काय? स्वतःला जाणून घेणे. अविद्येमध्ये दुसऱ्या पदार्थाला जाणून घ्यायचं, लक्षात घ्या. भौतिकाला जाणून घ्यायचंय, वस्तूला जाणून घ्यायचंय, विषयाला जाणून घ्यायचंय. विषयाला, वस्तूला, दुसऱ्या पदार्थाला, पर म्हणजे दुसऱ्या पदार्थाला जाणून घ्यायचंय, त्याला अविद्या म्हणतात. जाणूनच घ्यायचंय, ते जाणून घ्यायचं नाही असा अर्थ करायचा नाही. अज्ञानी अर्थ असा नाहीये, पण दुसरा. आणि विद्या म्हणजे स्वतःला जाणून घ्यायचंय, स्वतःला. दुसऱ्याचा काही संबंध नाही, विषयांचा संबंध नाही. म्हणून याला, अविद्येला पदार्थ विद्येचे नाव म्हणतात, याला विज्ञान म्हणतात, याला परज्ञान म्हणतात. परज्ञान, दुसऱ्याचं ज्ञान. आता विद्याला याचा अर्थही ज्या शब्दात आपण ज्ञान समजतो ते नाही. आता अविद्यामध्ये पण ज्ञान शब्द आहे आणि विद्येमध्ये ज्ञान शब्द येतं. पण हे पदार्थाचं ज्ञान, भौतिकाचं ज्ञान, विज्ञानाचं ज्ञान, सायन्सचं ज्ञान, शास्त्राचं ज्ञान, शब्द ज्ञान म्हणजे अविद्या ज्ञान. आता विद्याज्ञानामध्ये काय येईल? आत्मज्ञान. ज्या योगे स्वतःचा आत्मा दिसेल, जाणून घेतल्या जाईल, प्रगट होईल, तो स्वतः प्रगट होऊन उपदेश देईल, आत्मज्ञान त्याला म्हणता येईल. म्हणजे विद्या म्हणजे आध्यात्मिक सायन्स, आध्यात्मिक विज्ञान आत्मज्ञानाला महत्त्व देतं, शब्दज्ञानाला नाही. म्हणून अनेक पंडितांनी शास्त्रज्ञान झालं, भागवत सांगता आली, कीर्तनं आली, प्रवचनं आली, कथा कीर्तनं करता आली, सांगता आले, वेद पठन केले, पुराण पठन केले, निरूपण करता आले, की विद्याज्ञान झालं असं म्हणतात, आत्मज्ञान झालं म्हणतात. चूक आहे. अविद्याज्ञान झालं, विद्याज्ञान नाही. शब्दाने जाणलंय. आता उद्या एखाद्याने आत्म्याचं वर्णन केलं, ब्रह्माचं वर्णन केलं,
ब्रह्माचं वर्णन केलंय. ब्रह्म कसं आहे? निर्गुण, निराकार, अरूप, रूप नाही, रंग नाही, काहीही नाही, असं समजा वर्णन केलं. तुम्ही काय म्हणाल? त्याला आत्मज्ञान झालं. आत्मज्ञान झालं बनणार का? शब्दानी झालं. म्हणून अनेक भाष्यकारांनी, अनेक सध्याच्या तथाकथित साधू संतांनी अर्थ केले की मी ब्रह्म व्हावं, मी ब्रह्म व्हावं, मी ब्रह्म व्हावं. मोठमोठ्यांचे आहेत, पुस्तकं वाचा त्यांचे, मी नावं नाही घेणार. मी ब्रह्म व्हावं, मी ब्रह्म व्हावं, मी ब्रह्म व्हावं असं म्हटलं की ब्रह्मज्ञान आपोआप होतं. आता उद्या मी म्हणतो मी डॉक्टर आहे, मी डॉक्टर आहे, मी डॉक्टर आहे, मी जप करतो, मी होईल का डॉक्टर? आणि तुम्ही म्हणा मी वकील आहे, मी वकील आहे, मी वकील आहे, होईल? शब्दांनी जाणून घेण्यामध्ये जाणल्या जातं असं नाही. इथे जाणता शब्दामध्ये मी सांगत चाललोय, हे विद्या आणि अविद्या सांगत असताना जाणता हा शब्द काय? आत्मज्ञान झालं म्हणजे विद्याज्ञान झालं की पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. लक्षात घ्या, पूर्ण बदल माणसामध्ये, पूर्ण बदल हवाय. विद्या केव्हा मिळेल? सद्गुरू मिळाल्यानंतर. आत्मा कधी प्रगट होईल? सद्गुरू मिळाल्यानंतर. आणि सद्गुरू मिळाल्यानंतर आत्मा जर प्रगट होणार असेल तर प्रोसेस जी आहे, साधनेची प्रोसेस जी आहे, साधना जी आहे, साधना पंथ जो आहे, त्याच्यामध्ये तुमचा बदल कसा झाला पाहिजे? ताबडतोब बदल, इमिजिएट, पूर्ण रूपांतरण, पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन. तर तुम्ही विद्या विभूषित झालात, आध्यात्मिक. आणि जर नाही झालं तर, जर तुमच्यात बदल झाला नाही ताबडतोब, तर तुम्ही अविद्या. जरी कर्मयोगात असाल आणि पूर्ण बदल झाला नाही, जरी काही लोक राजर्षी योगात गेलेले असतील, अनुभव येत असतील, पण पूर्ण बदल झालेला नाही, प्रयत्न करतायत, अविद्या. विद्या आणि अविद्याचं मिक्सचर आहे. अजून पूर्ण रूपांतर, बदल, ट्रान्सफॉर्मेशन जरुरी आहे. जर बदललं नाही तर ज्ञान नाही. जाणल्या गेलं याचा अर्थ पूर्ण रूपांतरण झालं. लक्षात घ्या, सॉक्रेटिस एकदा म्हणाले होते, नॉलेज इज व्हर्च्यू. ज्ञान हा सद्गुण आहे. पण त्या देशांमध्ये खळबळ माजली. सद्गुण कसा असतो? ज्ञानाने कुठं सद्गुण होतं का? ज्ञानाने माणसं बदलतात का? पण बदल ताबडतोब झाला पाहिजे, हे खरं आहे. आता तुम्ही असं म्हणाल, आम्हाला समजलंय ओ चोरी वाईट आहे, पण सुटत नाही. वाईट आहे समजलंय ना, जाणलंय ना, मग चोरी सुटली का? बदल झालाय का? नाही. मग तो अविद्येचा धनी आहे का विद्येचा? अविद्येचा धनी. क्रोध वाईट आहे. प्रत्येकाला विचारलं आपल्या साधकाला, क्रोध किती कमी झाला? नाही, आजकाल मधून मधून येतो. नाही, मागे येत नव्हता, आता पुन्हा सुरू झाला. म्हणजे बदल झाला का? नाही. माहित आहे ना, बरं तुम्हाला भाषण द्यायला लावलं, क्रोध काय आहे? ते मला वाईट आहे, वाईट आहे, चांगली गोष्टच नाही आहे. टेन्शन काय आहे? वाईट आहे, वाईट आहे, टेन्शन तर येऊच नाही. प्रत्येकजण सांगेल, भाषण दिले. मग टेन्शन वाईट आहे तर सुटलं का? नाही. क्रोध वाईट आहे तर गेला का इमिजिएट? नाही. चोरी वाईट आहे, संपली का? नाही. साधना केली पाहिजे की नाही? हो. माहिती आहे ना साधना चांगली आहे? हो. मग करता का? नाही. मग खरं समजलं का? का ढोंग आहे समजण्याचं? खरं समजलं असेल तर तुमचं पूर्ण बदल झाला पाहिजे, नाही तर ते ढोंग आहे. आणि ज्यावेळी ढोंग होतं ते अविद्या. खरं समजलंच नाही. खरं समजलं असतं तर पूर्ण रूपांतरण झालं असतं.
नाही आम्ही की नाही सवय करायलो, हळू 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 काय राग एकदम नाही कमी होतो. अच्छा मग काय करताय तुम्ही, थोडी सवय करताय हळूहळू कमी करण्याची. हळूहळू प्रयत्नपूर्वक जर तुम्ही कमी करत असाल तर तुम्हाला समजलेलं अजून नाही, जाणतेने अजून तुम्ही जाणून घेतलेलं नाही. एफर्ट्स करतायत तुम्ही, प्रयत्न करतायत, आणि जोपर्यंत तुमचे प्रयत्न कायम आहेत तुम्ही अजून जाणून घेतलेलं नाही, तुम्हाला काही समजलेलं नाही, फारसं नाही जाणून घेतलं. आपोआप आचरणात येत नाही, प्रयत्न करावे लागतात, त्याला अविद्या म्हणतात. आपोआप आचरणात येत नाही. सांगितलं तुम्हाला प्रयोग, जय जय भेटे भूत तेथे माळीजे भगवन, चारवांतर पण सांगितलंय. नाही हो, मधून मधून जुळायलंय. घाई असते ना, आम्हाला जुळत नाही. जाणून घेतलंय का, माहिती आहे माहिती आहे. ते कॅसेट 4 तासाची ऐकली, 2 तास तर आम्ही बोलू शकतो. त्याला जाणलं म्हणत नाही. जाणलं म्हणजे अनुकरणात आलं नाही, त्याचा ताबडतोब इफेक्ट झाला नाही, 100% झाला नाही, तुम्ही अविद्येमध्ये आहात. शब्दाने जाणून घेतलंय, अनुकरणात नाही आलं, अनुभवात नाही आलं, त्याला अविद्या म्हणावं. प्रयत्न करायलोत आम्ही, प्रयत्न करायलोत. काही तर म्हणतात जुळतच नाही, मध्येच जातं घास. काय करावं, हे अविद्येचे धनी आहेत. ताबडतोब रूपांतरण, विद्या म्हणजे ताबडतोब रूपांतरण झालं पाहिजे. दिवा लावल्यानंतर हळूहळू अंधार जातो का? दिवा लावलाय पण आम्ही प्रयत्न करायलेत बरं का, अंधार ढकलायलो, 10-5 साधक लावलेत आणि ढकलायलोत आम्ही अंधकार. प्रयत्न लागतात का अंधार जाण्याकरता? 1 सेकंद लागत नाही. असं ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे तर तुम्ही जाणलंय. जाणतेने गुरु भजीजे, सध्या मी फक्त जाणतेने शब्द मांडतोय, आणि हा शब्द नाही समजला पूर्ण डोलारा अध्यात्माचा कोसळणार आहे. गौतम बुद्धाने एका माणसाला, एक माणूस आला त्यांच्याकडे, महाराज मी दुःखी आहे, नरकात आहे. ते म्हणे बाहेर निघ. ते म्हणे एखादा उपाय सांगा बरं, एखादं काही मंत्र, काय तंत्र, काय असेल, एखादा प्रयोग द्या, मी हळू 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 प्रयत्न करील. त्याने एक उदाहरण दिलं गौतम बुद्धाने, आणि एका ठिकाणी ओशोनी हे उदाहरण मांडलंय. त्यांनी असं उदाहरण दिलं, एक घर जळतंय आणि त्याला सांगितलं की तुझं घर जळतंय, तू बाहेर निघ असं सांगितलं. तो म्हणतो असं का, मग रस्ता सांगा बरं बाहेर निघायचा. बरं पळत निघू का कसं निघू, बरं हळूहळू निघतो असं बोलेल का? का ताबडतोब धावत सुटेल, रस्ता देखील विचारणार नाही, धावत सुटेल. का प्रयोग मागेल, एक प्रयोग द्या, बाहेर कसं निघावं, बरं निघावं की नाही निघावं, योग्य की अयोग्य आहे, बरं हळूहळू करण्यासारखं आहे का? उलट सांगणाऱ्यापेक्षा गतीनं तो जास्त पुढे येईल. सांगणाऱ्यामध्ये गेला असेल ना, त्याला तिथेच राहू देईल आणि हा जोरात पळत येईल बाहेर. इतकं रूपांतरण फास्ट पाहिजे. त्याला म्हणतात ज्ञान, त्याला म्हणतात विद्या. क्रोध वाईट आहे फक्त समजतं, शब्दज्ञान झालं, पण ते अज्ञान आहे. क्रोध वाईट आहे समजणं आहे अज्ञान आहे. इमिजिएट सुटला क्रोध, बुद्धांचा सुटला, महावीरांचा सुटला. गौतम बुद्धाला सांगितलं होतं ना एकदा की एकुलता एक मुलगा शिष्य व्हायचं म्हणून गेला आणि संन्यासी झाला. आई वडील रागावले, मामा काका आजे सगळे काय आले आणि गौतम बुद्धांना शिव्या द्यायला लागले, अस्सल ठेवणीतल्या. साधुडेत घोसाडेत, आमचा सत्यानाश केला, माझा एकुलता मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे, त्याला संन्यासी केलं, संसारातून उद्ध्वस्त केलं, तुमचं असं हो, तुमचं तसं हो, काय असेल ते. बाकीचे शिष्य 10,000 फौज होती गौतम बुद्धाकडे शिष्यांची. आनंदापासून सगळे सरसावले, मारुत म्हणले, त्यांनी थांबवलं आणि शांतपणे ऐकतायत गौतम बुद्ध.
शेवटी उत्तरच दिलं नाही. शांत झाले. शेवटी ते शिव्या देणारे गप्प बसले. गौतम बुद्ध पुन्हा म्हणाले त्यांना, संपलं का तुमचं बोलणं? पुन्हा बोलतायत म्हणले. संपलं का म्हणून? बरं बोला म्हणले पुन्हा. थोडंसं अजून बोलू दिलं. शिव्या ऐकल्या. नंतर म्हणले, हे पहा, कोणी जर पाहुणा आला तुमच्या घरी आणि तुम्ही त्याला एखादी वस्तू दिली आणि त्यांनी नाही स्वीकार केला, तर ती वस्तू कुठे जाते? मला एवढंही समजत नाही का? महाराज झालेत. ती देणाऱ्याकडेच परत राहते. पाहुणा आला, पाहुण्याने नाही स्वीकार केला त्या वस्तूचा, तर कुठे राहील? त्या घरीच राहील. एवढं समजत नाही का? म्हणले हो. आता तुम्ही आलात म्हणले आमच्या घरी पाहुणे, तुम्ही आम्हाला शिव्याला वाहिल्या, आम्ही त्या घेतल्याच नाही, त्या आता परत कुठे गेल्या? शांत रीतीने गौतम बुद्धाने उत्तर दिलं. ही शांतता आली कुठून? विद्या. आत्मज्ञान प्रगट झाल्यानंतर विद्या प्रगट होत असते आणि विद्येमध्ये पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन ताबडतोब होतं, हळूहळू नाही. पुन्हा गौतम बुद्धाला कधी राग आला होता, महावीरांना कधी राग आला होता, ज्ञानेश्वरांना कधी राग आला होता, असं कुठेही उदाहरण भेटत नाही. कारण इमिजिएट ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, पूर्ण बदल झालेला आहे. याला म्हणतात, याला जाणणं म्हणतात. अध्यात्मज्ञान, आत्मज्ञान जाणून घेतलंय म्हणतात. आमचं जाणणं अविद्या आहे, कारण आम्हाला स्पर्श कळत नाही, करत नाही. कोणाचं बोलणं स्पर्शच करत नाही. हो, तुम्ही म्हणता बरं का रोज साधना करा, ज्ञानेश्वरीला नित्य नियमित येत जा. जाणलं आम्ही आणि तुम्हालाही मांडलं आम्ही, पण स्पर्श नाही केला. अंतरात्म्याला माझे शब्द जाऊन भिडलेच नाहीत, याचा अर्थ असा आहे. म्हणून ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. आमच्या फुरसदीनं आम्ही येऊ, आम्हाला जुळलं तर आम्ही करू. खरं जाणलंय का? जाणतेणे गुरु भजिजे. विद्या आणि अविद्या सांगत असताना जाणतेणे ह्या शब्दावरच बोलत चाललोय, कारण आम्हाला स्पर्शच करत नाही. स्पर्श केलं तर ताबडतोब बदल होईल. बुद्धांना आणि महावीरांना फक्त समोर पाहिलं, मड चाललंय, काय चाललंय, काय नाही चाललं, लगेच त्यांच्यात बदल झालाय, पूर्ण रूपांतरण झालं. कारण भिडलंय, ते अंतरात्म्याला स्पर्श केलाय त्या गोष्टीने. आमचं जाणणं म्हणजे शब्दांचा संग्रह आहे. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त भाषण देऊ शकतो. गुरु काय असतो आम्हाला विचार? हा शब्दांचा संग्रह आहे, बाकी काही नाही. जाणण्याचा अर्थ एवढाच आहे की त्या जाणण्याच्या ज्ञानाला अज्ञान म्हणतात अध्यात्मामध्ये. ज्ञान नाही, तुमचं जाणणं शब्दांचा संग्रह आहे, बदल काहीच नाही. म्हणून सध्याचे अनेक महाराज, काही महाराज सोडून देऊ, अज्ञानीच आहेत, काहीच जाणून घेतलं नाही. काही बदल नाही आहे त्यांच्यामध्ये, कुठलेच बदल नाही, समजलंच नाही. क्रोध वाईट आहे हे एकदा भिनलं, सुटलं पाहिजे. म्हणजे स्वतःमध्ये मुक्ती आहे, ताबडतोब सुटलं पाहिजे. एकदा आपल्याला माहिती आहे विष आहे, तंबाखू खाणे विष आहे, दारू पिणं विष आहे, एकदा समजलं. पण ते जर भिनलं ना अंतर्हृदयामध्ये, इमिजिएट सुटलं पाहिजे. एक विषाचा प्याला आहे, तुम्ही घेत असताना तोंडापर्यंत आणला आणि एकदम, आपले टीव्ही वाले आता पुण्याहून आलेले गायकवाड आहेत, त्यांनी सांगितलं अहो ते विष आहे. आपण काय करू? तो नाही, एकदा पाहतो होईल असं नाही, हळूहळू प्रयत्न करतो, ताबडतोब फेकून द्या, ताबडतोब असं ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. याला म्हणतात जाणलं. संग्रह नाही करायचं त्या गोष्टीचा, रूपांतरण इमिजिएट. आठवण नाही. आपण प्रयोग दिले चरवंतर, पण काय कधी आठवतं कधी आठवत नाही. जे जे बेटे भूत प्रतिमा प्रयोग सांगितले, काही साधक म्हणतात मधून मधून आठवतात, आठवण राहत नाही. म्हणजे काय अर्थ आहे? पूर्ण अज्ञानामध्ये आहेत.
आठवण, स्मृती. अरे आठवण राहत नाही, स्मृती अखंड असली पाहिजे, ते भिनलंय म्हणतात. जाणणे म्हणजे भिनणे, जे रूपांतरित करतं पूर्ण. संपूर्ण रूपांतर इमिजिएट करणं म्हणजे विद्याचा भाग आहे. आणि असा विद्यावान प्राणवान साधक असला पाहिजे, साधकाच्या पात्रतेमध्ये अज्ञानी नाही, अविद्यावाला नाही, विद्यावाला. स्मृती अखंड बनवते, प्राण बनवते. अर्थ आणि उपजीविका चालवणं हे ज्या शास्त्रांपासून, ज्या शब्दांपासून, ज्या साहित्यांपासून, ज्या विषयापासून आम्हाला ज्ञान मिळतं, ते अर्थ उपजीविका चालवण्याकरिता, अर्थार्जन करण्याकरिता, उपजीविका चालवण्याकरिता एवढाच अर्थ घ्यायचा. त्याला अज्ञानच म्हणतात, त्याला अविद्याच म्हणतात. डॉक्टर, इंजिनियर, त्याच्याने जीवन बदलत नाही. मग डॉक्टर झाला, वकील झाला, इंजिनियर झाला, प्रोफेसर झाला की चांगला चारित्र्याचा झाला, पूर्ण रूपांतरण झालं. खोट आहे, नाही रूपांतरण, जीवन नाही बदलत. उपजीविका सुंदर चालू शकते एवढंच, जीवन नवे होत नाही, फक्त जीवन सुरक्षित राहते. अविद्येचे अर्थ चुकल्याने आम्ही खूप भोगलो. अविद्येचे अर्थ चुकले मधल्या काळात, विशेषतः 1-1.5 वर्षात आमचे अविद्येचे अर्थ चुकले. आम्ही अविद्येचा अर्थ केला अज्ञान, आणि ज्ञानाचा अर्थ केला धर्मशास्त्राचं ज्ञान. त्यामुळे विज्ञानापासून आम्ही परावर्त झालो. म्हणून पश्चिमी देश विज्ञानात पुढे गेले, भौतिक ज्ञानात पुढे गेले, आम्ही मागे राहिलो. आणि अध्यात्माचे अर्थ चुकले, गुरु आणि सद्गुरूंचे अर्थ चुकले, जाणून घेण्याचे शब्द चुकले. त्याच्यामुळे त्याच्यातही मागे राहिलो. दोन्हीत मागे आहेत आम्ही, विद्येतही मागे आहेत, अविद्येमध्ये मागे आहेत. एखाद्या वेळेस विद्येमध्ये पुढे होत, पण अविद्येमध्ये म्हणजे विज्ञानामध्ये आज आम्ही मागेच चाललोय. आता थोडीशी ग्रीप घेतोय, पण कालखंड किती गेला. परमोच्च स्थितीमध्ये आम्ही जायला पाहिजे होतं विज्ञानाच्या. ज्ञान आणि विज्ञान, ज्ञानेश्वरी ज्ञान आणि विज्ञानाचा ग्रंथ आहे. अविद्या आणि विद्या दोन्हीचा संगम आहे ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता. ज्ञान विज्ञान हे शास्त्र, मौली सांगतील पुढे ओवीमध्ये. ज्ञान आणि विज्ञान दोन्ही मौली सांगते. ज्यावेळेस विज्ञानापासून आम्ही तिलांजली घेतली, आम्ही मागे पडलो. समुद्राच्या पलीकडे जायचं नाही. काय केलं आम्ही? कुठलेही कन्सेप्ट घेऊन बसलो. अविद्या जीवन जगण्याचं वाहन आहे, गरज आहे. इट इज नेसेसरी बट इट इज नॉट इनफ. हे जरुरी आहे पण पुरेसं नाही. विज्ञानामध्ये जगणं, शास्त्रज्ञान होणं, उपजीविका चालण्याकरिता डॉक्टर, वकील हे सगळं आम्हाला विज्ञान आवश्यक आहे, सुखसुविधा मिळण्याचं साधन म्हणून आवश्यक आहे, पण इनफ नाही, पुरेसं नाही. कारण विद्येकडे जावं लागेल, आत्मज्ञानाकडे जावं लागेल. त्याला तिलांजली दिली तर आपलं पश्चिमी कंट्रीजसारखं होईल. पण विज्ञानाची कास पश्चिम देशांनी जशी धरली, इतकी पकडून ठेवू नका भौतिक ज्ञानाची की ज्यामुळं आत्मघात होईल. आत्मघात म्हणजे विद्येची पकड सुटणं, आत्मज्ञान संपणं. त्यांनी आत्मघात केलाय. आणि आम्ही विद्येची पकड धरली, भलेही समजून नको, अध्यात्माची पकड धरली, विज्ञान गेलं. दोघांनाही कळलं नाही. ज्ञान म्हणजे जीवन बदलण्याची किमया आहे. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतात, ब्रेड आणि बटरवर तुम्ही जगू शकत नाहीत. तुम्ही
उपजीविका, ब्रेड अँड बटर पाहिजे हे जे म्हटलंय, स्वतः येशू ख्रिस्तांनी सांगितलंय की ब्रेड अँड बटर म्हणजे जीवन नाही. आवश्यक आहे, आवश्यक जरूर आहे, आत्म्याची गरज आहे. म्हणून ज्ञानाचा अर्थ, अविज्ञानाचा अर्थ आत्ता मी जो सांगितला हा अध्यात्मामध्ये अभिप्रेत आहे. ओवी काय? जाणतेणे गुरु भजिजे. जाणणे, गुरुला असं जाणून घ्या की तुमच्यामध्ये संपूर्ण बदल झाला पाहिजे. अविद्याचा भाग जाऊन जाणण्याचा, केवळ शब्दज्ञानाचा भाग जाऊन परिपूर्ण आत्मज्ञान प्रगटलं पाहिजे. हे जाणलं पाहिजे. जाणतेणे असंच जाणा. का जाणा? पुन्हा सांगतो. का जाणून घ्यायचं? होईच गुरु. पण गुरु आणि सद्गुरू मधला फरक समजला पाहिजे. आपण सध्या असं म्हणूया, गुरु आणि सद्गुरू मधला फरक काय केलाय? कारण माऊलींनी पहिल्या प्रथम शब्द सद्गुरू वापरलाय. मज हृदयी सद्गुरू, जेणे सांडिला संसार पुरू, म्हणून त्या दुर्विवेकावरी सद्गुरू. गुरु आणि सद्गुरू ह्या दोन्ही मधला फरक अजूनही जवळपास कळालेला नाही. गुरु आणि सद्गुरू ह्या देशामध्ये नेहमी गुरु आणि सद्गुरूचा संघर्ष झालेला आहे. नवीन बोलतोय, ऑडिओमध्ये हा काही भाग आलाय. संघर्ष झालेला आहे. देशाला गुरुची आवश्यकता आहे, सद्गुरूची आवश्यकता आहे. सद्गुरू मिळत नाही तोपर्यंत गुरु असावा लागतो. गुरु असावा लागतो. पण गुरु म्हणजे सद्गुरू. जे तुम्ही एकदा शिक्का मारला तो म्हणजे सद्गुरू असं नाही. उदाहरणार्थ, गुरु अनेक असू शकतात, पण सद्गुरू एक असू शकतो. दत्तात्रयाने म्हणे 24 गुरु केले नाही, त्यांनी मांडलं. ज्यांच्याकडून जे शिकायला मिळेल तो गुरु. चालता चालता एखादी गोष्ट तुम्हाला माहिती नव्हती आणि त्यांनी जीवन बदलण्याची एखादी छोटी कला तुम्हाला सांगितली, तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही त्याच्याकडनं शिकला, तो तुमचा गुरु. लहान पोरगे एखाद्या वेळेस तुमचा गुरु होईल, बैल गुरु होईल. दत्तात्रयांच्या ह्याच्यात असं आहे की ज्योत अशी वर जाते, अग्नी वर जातो, म्हणून आपण उर्दू झालं पाहिजे. कोणाकडून शिकलो? मी त्या ज्योतीकडून शिकलो. प्रत्येक गोष्ट शिकून जाते. गुरु कोणी होऊ शकतो. गुरुमध्ये देखील दोन प्रकार. अविद्या आता जो भाग सांगितला त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. अविद्येचं ज्ञान देणारे जे गुरु, त्याच्यामध्ये दोन प्रकार. एक शास्त्रज्ञान देणारे आणि एक भौतिक ज्ञान देणारे, सायन्सचं ज्ञान देणारे, विज्ञानाचं ज्ञान देणारे. हे दोन गुरु झाले. शास्त्रज्ञान म्हणजे आध्यात्मिक शब्दांच्या खोळीत लपलेलं ज्ञान. वेद, उपनिषद काय काय असतील ते, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, याचंही शब्दज्ञान देणारे, अर्थ सांगणारे हे गुरु शब्दामध्ये येतील. यांना शब्द द्या तुम्ही शास्त्रगुरु. शास्त्रगुरु याच्यामध्ये काही प्रकार आहेत. काही लोक मंत्र देतात, कान त्याचा जवळ घेतात, पैसे सफिशियंट आले आपल्याला त्याची गुरुदक्षिणा, त्याचा कान जवळ घ्यायचा, एक मंत्र फुंकायचा, मंत्रगुरु. त्याला मंत्रगुरु म्हणा. शास्त्रगुरु, मंत्रगुरु
हा एक प्रकार झाला. आणि विज्ञानाचे गुरु, टिंकल टिंकल लिटल स्टार शिकवणारी ज्युनियर KG मधली बाई, ती देखील गुरु. मॅडम ती गुरुच आहे. दुसरी इयत्तेमध्ये शिकविणारी ती गुरु. 10वी मधला शिक्षकही गुरु. फक्त थोडं बदलतात. इथे गुरुजी म्हणतात, शिक्षक म्हणतात. वर गेलं की सर, प्रोफेसर. बाकी सगळं सारखंच आहे. मेडिकलचं ज्ञान देणारा सर म्हणून येतो, पण तोही गुरु. हे सगळे गुरु. पण हे अविद्येचे गुरु आहेत दोन्हीही. इवन शास्त्रज्ञान देणारे कीर्तनकार, प्रवचनकार सगळे अविद्येचे गुरु. आणि म्हणून यांना संत म्हणू नये असं तुकाराम म्हणतात. न होती ते संत करिता कवित्व, संताचे ते आप्त न होती संत. संत कोणास म्हणू नये. न होती ते संत सरते आड नाव, व्हावे डाव सरते आड नाव, व्हाव निवडाव अंगी. न होती ते संत करिता कीर्तने, सांगता पुराणे न होती संत. कारण अविद्येचा भाग जाणून घेतलाय, शब्दांचा भाग जाणून घेतलाय. न होती ते संत करिता कीर्तने, सांगता पुराणे न होती संत. न होती ते संत माळा मुद्राच्या भूषणे, भस्म उधळणे न होती संत. माळा घातल्यात, ड्रेस घातलाय, साधू झालेत, भगवे वस्त्र धारण केलेत, भस्म लावलेत, अलक निरंजन म्हणतायत. नॉट ॲट ऑल तुकाराम म्हणतात, ते संतच नाहीत. न होती ते संत केलिया तीर्थाटन, सेविलिया वन न होती संत. वनात जाऊन राहिले, तीर्थाटनाला जाऊन राहिले, पंढरपूरला चातुर्मासात जाऊन राहिले, संत म्हणू नका असं तुकोबा सांगतात. कीर्तनकार गेले, प्रवचनकार गेले, साधू गेले. का? यांनी अविद्येची कास धरलेली आहे. हे शब्दज्ञानी आहेत. पंडित हे ज्ञानी करतील कथा, परी न मिळती अर्था निज सुखा. अविद्येचे धनी, अविद्येचे ज्ञानी असं यांना म्हणा. महत्व कमी नाही, पण ह्या श्रेणीतलं नाही. याला म्हणतात गुरु. आणि सद्गुरु कोण? बरे, गुरु काय करतात? आता शास्त्र गुरु घेऊ. कारण अध्यात्मात विचार करताना आपण आता वैज्ञानिक प्रोफेसरांचा, शिक्षकांचा तुम्हालाही माहिती म्हणून मी सांगत नाही. शास्त्रगुरु काय करतात? प्रवचन, कथा, कीर्तन, मार्गदर्शन, मंत्र ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देतात. काय करतात ते मग? त्याच्यामधून तुम्हाला काय मिळतं? शब्दांचं ज्ञान मिळतं. चूक असो बरोबर असो आपण त्याचा विषय नंतर घेऊ, काही गरजही नाही, आता नाही घेतला तरी. असं समजू त्यांनी दिलं. पण आपल्यामध्ये हे भिडलंय आज, विशेषतः सर्व हिंदुस्थानामध्ये. ऐकलं म्हणजे पुण्य, श्रवण म्हणजे ऐकणे. यांच्या कथा कीर्तने आपण ऐकली की पुण्य लागलं, पुण्य केलं आणि संपलं. आणि हेही सांगतात हेच नामसंकीर्तन आहे, हेच भजन आहे, किंवा मोठमोठ्यांनी अभंग म्हटले, गीत गायले, भजन गायलं की ही भक्ती आहे. पूजा केली, तीर्थाटन केलं, मंदिरात पूजा केली, अभिषेक केले, महारुद्राचे अभिषेक केले, सप्तशती पाठ केले, संपलं, एवढं सांगतात. आणि याच्यापासून पूर्ण मुक्ती मिळेल असं सांगतात. इथे अध्यात्माची गोची झाली. ह्या लोकांनी हेच बिंबवलं सर्व पंथामधील, जैन असो, बौद्ध असो, की हा पंथ असो, वैष्णव पंथ असो, शैव पंथ असो, सगळ्या याच्यामध्ये हेच भिनवल्या गेलं. फक्त ऐका, फक्त ऐका, फार झालं काही मंत्र जप करा,
संपला विषय. आणि हे गुरु सद्गुरू बनले. यांनी सांगितलं आम्ही जो मार्ग सांगतोय त्याच्या पलीकडे काहीही शिल्लक राहिलं नाही. आम्ही सद्गुरू आहोत, आम्हाला माना. आणि यांच्याकडे जनरल पब्लिक हजर होणी गेली, यांना मान्यता प्राप्त झाली. हे कोणते मार्ग देतात? बहिर्मुखी मार्ग असतो. तीर्थाटन काय हो सांगा बरं, कोणता मार्ग आहे हा? बहिर्मुखी मार्ग आहे. बहिर्मुखी म्हणजे तुम्ही बाहेर ईश्वर पाहायला निघालात. कुठे पाहायला निघालात? काशी विश्वेश्वराला चाललो, बद्रीनारायणला चाललो, द्वारकेला चाललो, पंढरपूरला चाललो. तुमचा विठोबा आहे का इथे जवळ? तुमचा राम कुठे आहे? अयोध्येत, म्हणून तिथे निघाले. बहिर्मुखी मार्ग. तुमचा कृष्ण द्वारकेत, नाही तर गोकुळात, नाही तर पाहू वृंदावनात. आणि शेवटी तिथे जाऊन काय पाहतो? दगडाच्या मूर्ती. आपला राम, कृष्ण, देवी, भगवती, जगदंबा, महावीर, बुद्ध हे जर दगडांच्या मूर्तीत असतील, दगडाची मूर्ती म्हणजे महावीर, दगडाची मूर्ती म्हणजे बुद्ध, दगडाची मूर्ती म्हणजे ज्ञानेश्वर, दगडाची समाधी म्हणजे ज्ञानेश्वर, मांडलंय का? आहे तो? नाही नाही, हे आहेतच असं कोणी म्हणेल? नाही, राम असाच आहे. कृष्ण ही जी मूर्ती आहे ना द्वारकेची, हीच आहे. बहिर्मुखी मार्ग. बाहेर ईश्वर शोधतो, हा बहिर्मुखी मार्ग. हे सगळी मंडळी बाहेर ईश्वर शोधायला का सांगतात? की आतमध्ये जाण्याची कला ते शिकवतच नाहीत. आणि बहिर्मुखी मार्ग सांगतात. दान, धर्म, सेवा सगळा बहिर्मुखी मार्ग आहे. या बहिर्मुखातून अंतर्मुखी कसं जायचं हे खरं म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजे. पात्रता आणण्याचे काही प्रयोग आहेत. बाबा रे राम तू ह्या मूर्तीमध्ये पाहू नको, शेवटी आत्माराम तुझ्या देहात प्रगटला पाहिजे. बाहेरच्या मंदिरातला, दगडातल्या मंदिरातला देव आणि दगडाचा देव हा जर आपण श्रेष्ठ मानला, तर आपण आपलं शरीर हे देव मंदिर आहे आणि आत्मा आपला पांडुरंग आहे. कधी मानणार आहोत? कधी मानणार आहोत? राम जर अयोध्येतच बसला असेल तर आमच्या हृदयामध्ये मज हृदयी आत्मा रामू कधी होणार? माझ्या हृदयात तो आत्मा राम आहे सांगणारे ज्ञानेश्वर, आणि आपण अयोध्येतच फक्त राम आहे सांगणारे आपण, दोन्ही एकच का? आणि याचा विरोधाभास समजला नाही. आणि सद्गुरू काय करतात? बहिर्मुखातून अंतर्मुखी मार्ग सांगतात. तिथे विरोधाभास निर्माण होतो. आता आपल्याला वाटतं की ह्या साधूंनी तीर्थाटन करायला सांगितलं, प्रवचन ऐकायला सांगितलं, ह्या गुरूंनी, शास्त्रगुरूंनी कीर्तन ऐकायला सांगितली, चूक आहेत का? नाहीत.